हॅलो नमस्कार, मी लीलू ऑफिशियल आणि माझ्या लीलू ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी खरं तर आले होते 3 दिवसापूर्वीच इकडे, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काही दिवस बहिणीकडे राहिले आणि काही दिवस इथे वहिनीकडे राहते. सो आज आमची वहिनी काय काय करते हे आपण बघणारच आहोत. आता सकाळ झालेली आहे, मी उठली, छानपैकी आंघोळ वगैरे केली आहे आणि वहिनीने मस्तपैकी काढा बनवते ती. त्या काढ्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, छानपैकी सर्दी खोकल्यासाठी लागणारा काढा वहिनीने बनवलेला आहे. आणि त्याबरोबरच आता ती चहासोबत काय देते ते सुद्धा आपण बघूया. बघत राहा माझं लीलू ऑफिशियल चॅनल. आजचा पूर्ण दिवस वहिनीने काय काय केलं, काय काय पाहुणचार केला ते आपण बघणार आहोत. पुढेही बघा. हा बघा, वहिनीने मस्तपैकी काढा दिलेला आहे. सो बघून थोडंसं कडू वाटतंय, पण पिऊया. सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त असा काढा. चेस. सर्दी खोकल्यामुळे थोडीशी वाफ घेते मी आता. वाफ घेतलं की थोडं बरं वाटतं, खरंच बरं वाटतं. भाकरी मस्त टम्म फुगलेली होती आणि भाकरी बरोबर मेथीची भाजी सुद्धा मस्तपैकी होती. एका साईडला नॉर्मलच जेवण केलं होतं कारण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे. सो पापडसुद्धा होते. एका साईडला पापड भाजत होती, एका साईडला भाकरी भाजून घेत होती वहिनी. आणि मस्तपैकी सॉफ्ट अशी भाताची खिचडीसुद्धा केली होती. म्युन्सिपालिटीच्या गाड्यात होती. पापडसुद्धा भाजून घेत होती एका बाजूला आणि छानपैकी भाताची खिचडीसुद्धा केली होती.